दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची सूत्रांची माहिती। हल्ल्याच्या दिवशी बैसरन खोऱ्यामध्ये सॅटेलाइट फोन सक्रिय तस्करी करून भारतात सॅटेलाइट फोन आणल्याची माहिती। हल्ल्यादरम्यान चीनमध्ये बनवलेला सॅटेलाइट फोनचा वापर। भारतामध्ये 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी। खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल बंदी। डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज सह 16 यूट्यूब चॅनल्सचा समावेश। जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अधिवेशनामध्ये चर्चा। दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली। 5 लाखाहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं खळबळजनक ट्विट। 5 लाखाहून अधिक महिलांना भारतीय नागरिकत्व नाही, दुबेंचा मोठा खुलासा। देशात हजारो पाकिस्तानी आले कुठून? सामनाच्या अग्रलेखातून सवाल। बेकायदेशीरपणे पाकिस्तानी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडं थाटतात कशी, असा सवाल उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग। एनआयएनं घटनास्थळाचं डिजिटल मॅपिंग केलं असून गोळा केलेले नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवले। तसंच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही सुद्धा ताब्यात घेतले असून तपासणी। पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मूच्या दोडा आणि किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई। दहशतवाद्यांच्या घरांची सुरक्षा दलांकडून झाडाझडती। जम्मूमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलाची मोठी मोहीम। डोडा आणि किश्तवाडमध्ये घरांवर धाडी टाकल्या। सुमारे 15 घरांमध्ये सुरक्षा दलांचं शोध अभियान सुरू। भारतानं स्वतःच पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्ताननं केल्याचा बनाव केला। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं बेताल वक्तव्य। भारतासोबत युद्ध करायचं नाही, मात्र युद्धजन्य परिस्थिती आल्यास प्रत्युत्तर देऊ, आसिफ यांचं वक्तव्य। फक्त दैव बलवत्तर म्हणून नाशिकचे पर्यटक दहशतवादी हल्ल्यातून बचावले। पहलगाममध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आणि त्यांना पहलगाममध्ये पोहोचता आलं नाही आणि त्यामुळे सगळे पर्यटक सुदैवानं बचावले। पहलगाम हल्ल्याचा पर्यटन बुकिंगवर परिणाम। आतापर्यंत सुमारे 35 ते 37% बुकिंग रद्द। जम्मू काश्मीरच्या कटरामधील हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश वजीर यांची माहिती। कटरा पहलगामपासून खूप दूर असल्यानं पर्यटनाला येण्यास वजीर यांचं आवाहन। दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये। आता दहशतवादाला हरवायचंय, अतुल कुलकर्णींचं आवाहन। कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यासमोरील सीमारेषेवरती पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार। भारतीय सैन्य दलाकडूनही प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्यानंतर पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट। 7235 वाहनांची तपासणी। शहरामध्ये 192 ठिकाणी शोधमोहीम। कारवाईमध्ये मुंबई पोलिसांचे सगळे वरिष्ठ अधिकारी सहभागी। मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क। नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीसही सज्ज। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना धाराशिवच्या कळंब इथे श्रद्धांजली अर्पण। ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली। त्यावेळी मुस्लिम समाजाचाही सहभाग। भारताशी व्यापार बंदीमुळे पाकिस्तानात औषध संकट। पाकिस्तानमध्ये 30 ते 40% औषधं भारतातून आयात होतात। व्यापार बंदीमुळे आता पाकिस्तानमध्ये औषध संकट निर्माण। पाकिस्तानसोबत तणाव वाढत असताना भारत आज फ्रान्सकडून 26 राफेल विमानं खरेदी करण्याची शक्यता। भारत फ्रान्ससोबत सुमारे 63,000 कोटींचा करार करू शकतो। देशभक्तीच्या नावाखाली सायबर क्रिमिनल्सकडून गंडा घालण्याचा प्रयत्न। देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा, फेक मेसेज व्हायरल। अक्षय कुमारच्या नावाचा वापर करत सायबर मेसेज, तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका, संरक्षण मंत्रालयाचं आवाहन। नालासोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन केल्याप्रकरणी 3 जणांना अटक। 3 मुस्लिम तरुणांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। पहलगामच्या निषेधार्थ वापरण्यात आलेल्या पाकच्या झेंड्याला विरोध केला होता। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। 5 वर्षांचा जो वचननामा दिलाय तो टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार, शिंदेंची ग्वाही। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट। विरोधक कारण नसताना चर्चा करतात, अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लूट सुरू, यासाठी 14 मे रोजी सगळ्या मंत्र्यांच्या घराबाहेर रक्तदान करणार, प्रहारच्या बच्चू कडूंचा इशारा।
बेस्ट बसचं भाडं दुप्पट होण्याची शक्यता, भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका प्रशासनाची मंजुरी, परिवहन खात्याकडे प्रस्ताव सादर केला असून निर्णयाकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वारकऱ्यांना मोठा दिलासा, 2023-24 मध्ये वारी दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मिळणार. एल्फिन्स्टन पुलाबाबत आज प्रकल्प बाधितांची MMRDA, म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठकीमध्ये तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होणार. NCERTनं 7वीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम बदलला, इतिहास आणि भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल सल्तनत आणि दिल्ली सल्तनतचे विषय हद्दपार, पुस्तकांमध्ये महाकुंभ आणि सरकारी योजनांचे विषय समाविष्ट. शिक्षण विभागातील शालार्थ गायडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची ईडीकडून दखल, गुन्ह्याची प्रत, रिमांडची कॉपी, आरोपींचा जबाब, बँक खात्यांचा तपशील, इतर माहिती ईडीनं पोलिसांकडून मागवली. नाशिकच्या सातपीर दर्गा प्रकरणी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या समीर पठाणला त्याच्या साथीदारांसह आज कोर्टात हजर करणार. 20हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या समीरचा कटात सहभाग होता. सुरक्षेच्या कारणास्तव बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेची हर्सुल कारागृहात रवानगी, वाल्मी कराडवरती गंभीर आरोप केल्यानं कासले सध्या न्यायालयीन कोठडीत. बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी साथीदाराला आरोपीच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नागपूरच्या अविनाश भुसारी हत्याकांडात आतापर्यंत 9 आरोपींना अटक, पेट्रोल पंपावरील वादात शेखूच्या भावाची पवन हिरणवारची हत्या करण्यात आली होती, याचा बदला घेण्यासाठी भुसारीची हत्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावामध्ये कावीळ आजाराचं थैमान, 100हून अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू, 22 वर्षीय तरुणीचा कावीळ झाल्यानं मृत्यू, आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू. धाराशिवमधील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर, कचरा डेपोमध्ये मेलेली जनावरं, मेडिकल वेस्टेज टाकलं जात असल्यानं परिसरात दुर्गंधी, त्यामुळे कचरा डेपो इतरत्र स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी उपोषण करणार. 1 मे पासून एटीएममधून पैसे काढण्याचं शुल्क वाढणार, एटीएममधून होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त 2 रुपये द्यावे लागणार, त्यामुळे प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 19 रुपये शुल्क भरावं लागेल. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता, तसंच राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यानं काही प्रमाणात तापमानात घट झाली आहे. विदर्भाला मागे टाकत पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद, पुणे शहरातील लोहगाव परिसरात 42 अंश तापमानाची नोंद, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्ये उन्हाचा चटका कायम. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता, पुढील 2 ते 3 दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो, हवामान खात्याचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा इथं एका लग्न समारंभाचा मंडप वादळामुळे उडून गेला, या मंडपात 200 ते 250 लोक होते, सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचा पुरावा द्या असं सांगण्यात आलंय. पुढची बातमी पाहूया. पाण्याचा अपव्यय झाल्यास दंडात्मक कारवाई होणार, पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आदेश, पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पाणीपुरवठा विभाग ॲक्शन मोडवर. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मणिकपुंज धरणातील पाणीसाठा संपुष्टात, केवळ मृत पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक, पुढील काळामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. पोहण्यासाठी तलावात गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू, ठाण्याच्या रायलादेवी तलावात पाण्याचा अंदाज न आल्यानं युवक बुडाला. नवी मुंबईच्या सीवूड्स परिसरात पालकांचा धडक मोर्चा, 4 वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं पालकांचं मत, त्यामुळे पालक आक्रमक. आंदोलनामध्ये मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारीही सहभागी. सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपी मुख्याध्यापक विनोद जगधनेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.